शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। राज्यामध्ये अवकाळी पाऊस लावणार हजेरी। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे। कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पीएम आवासमधून राज्याला 19.66 लाख घरांची भेट। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची पुण्यामध्ये घोषणा। घरकुल कोणाला मिळणार आहे बघा। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पक्की घरे निर्माण करणारे राज्य ठरणार आहे। दुचाकी आणि टेलिफोन असणाऱ्यांनाही आता घरे मिळणार आहे। 15,000 रुपये मासिक उत्पन्न, 5 एकरापेक्षा जास्त बागायती जमीन असणारेही लाभार्थी या योजनेसाठी आता पात्र ठरणार आहेत। किसान सन्मान योजनेमधून शेतकऱ्यांना 15,000 रुपये। मुख्यमंत्र्यांची घोषणा। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेतून त्यामध्ये 6,000 रुपयांची भर घालून प्रतिवर्षी 12,000 रुपये देण्यास सुरुवात केलेली आहे। लवकरच त्यामध्ये वाढ करून 15,000 रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। अरे बापरे, शेवगा गेला आता 400 रुपयांवर। पालेभाज्यांचे दर वधारल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री। 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण रद्द। नवे धोरण केंद्रीय शाळांसाठी अनिवार्य। मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क नियमामध्ये सुधारणा। नापास विद्यार्थ्याला 2 महिन्यामध्ये पुनर्परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची असेल संधी। आपल्या शाळांमध्ये धोरण राबवायचे की नाही त्याचा अधिकार राज्य सरकारनाच। छतावर सौर ऊर्जेसाठी मोफत नेट मीटर। अध्यक्ष लोकेश चंद्र यांची माहिती। मोबाईल ॲप्लिकेशनवर मिळणार अद्ययावत माहिती। सूर्यवंशी संविधानाचा रक्षण करता पोलिसांनी त्याची हत्या केली। परभणीत राहुल गांधींनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर सरकारवर केला आरोप। आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा। वाडेगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त, मार्गदर्शनाची गरज। तूर पिकावर वाळवी रोगाचा प्रादुर्भाव। लोणार सरोवरच्या कडांना धक्के, मोठे भूस्खलन। पूर्वेकडील कडा ढसडल्या, अवजड वाहनांच्या आगमनामुळे क्षती झाल्याचा अंदाज। कोट्यावधींचे नुकसान, 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पुन्हा पाणी, 10 दिवसामध्ये भाव निम्म्यावर। कचरा रिसायकलिंगमधून मिळणार 11 लाख नोकऱ्या। 6 वर्षामध्ये उलाढाल जाणार 3 लाख कोटींच्या घरात। कांदा रोप लागवडीस प्रारंभ। शिरसोली परिसरातील चित्र, चांगल्या उत्पादनाची आशा। मागील वर्षी पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले होते। या नुकसानीची विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे होते। याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार सुद्धा केली होती। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। विविध योजनांचा लाभ, पीक कर्जासाठी होणार सोयीचे। शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी बनवली का? फार्मर आयडी म्हणजे नेमकं काय बघा। हा डिजिटल आयडी शेतकऱ्यांना ओळख देतो, ज्या शेतकऱ्यांसाठी तयार केला जात आहे। या आयडीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ योग्य मार्गाने व वेळेत मिळणे हा आहे। या आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज व कोणत्याही अडचणीशिवाय मिळतील याची सरकार खात्री करेल। तसेच हा आयडी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीशी जोडला जाईल, जेणेकरून योग्य माहिती आणि मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल। रासायनिक खतांच्या किमती 200 ते 300 रुपयांनी वाढणार। शेतकऱ्यांवर आर्थिक भार, लिंकिंग थांबवण्याची मागणी। सराफा बाजारामध्ये चढउतार, लग्नसराईमुळे तेजीची शक्यता। 1100 रुपयांनी उतरले सोन्याचे दर। 23 डिसेंबर रोजी सोन्याचा दर हा 75,377 रुपये तर चांदीचा दर हा 89,019 रुपये नोंदवला गेला आहे। पालकांसह विद्यार्थ्यांच्या आधारमधील नावात आढळतायत चुका। अपारमुळे डोकेदुखी वाढली। आधार दुरुस्तीसाठी हवा डिजिटल जन्मदाखला। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले। सरासरीच्या 39.10% क्षेत्रावरच पेरणी। साखर देता का साखर, 6 महिन्यांपासून प्रतीक्षा। लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर। वितरणातील अनियमितता दूर करण्याची मागणी। कोलकात्यामध्ये शॉर्टेज, वाशिम जिल्ह्याला बारदाना मिळणार कधी? सोयाबीन खरेदी थांबली। आवक वाढल्याने उद्भवली समस्या। उमराणे येथे 20,000 क्विंटल कांदा आवक, दर 500 रुपये कमी। निर्यात शुल्काबरोबरच ढगाळ वातावरणाचाही कांदा उत्पादकांना मोठा फटका। रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, मजूर टंचाई, भारनियमांचा असाही परिणाम। कसमादेत रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये कांदा लागवड। लाडक्या बहिणींसाठी राबवलेल्या हातांना पैसे कधी मिळणार? 15 लाख लाडक्या बहिणींसाठी राबवले हजारो अंगणवाडी सेविकांचे हात। सोयाबीनच्या दरवाढीची आशा मावळली, साठवणूक केलेला शेतमाल बाजारामध्ये दाखल। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाच्या दरामध्ये किती वाढ व्हायला पाहिजे? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।
पंतप्रधान आवास योजना प्रकल्पाची 3 ठिकाणे ऑनलाईन निवडावी लागणार. तुम्हाला कुठे हवंय घर, पसंतीक्रम नोंदवा. एकमेकांवर जबाबदारी ढकलत कृषी महसूल व पीक विमा कंपनीने काढले 1.5 वर्ष. पीक विमा घोटाळा हिवाळी अधिवेशनामध्ये गाजला. आता गुन्हे दाखल होणार का? दुकानावर रेशन आलं तर मेसेज येणार. तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला का? धान्य वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याचा केला जातोय प्रयत्न. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा. बाजारातील दर घसरण थांबवा. आर्थिक ताण वाढला. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडू लागला आहे. हिंगोली तहसीलचा उपक्रम. डिजिटलायझेशनची धरली कास. रेशन कार्ड ही ऑनलाईन होणार. पारस्य अभिव्यक्ती विषयाने गाजली बाजार समितीची सभा. नियमबाह्य पद्धतीने गाडे वाटप केल्याची विरोधी संचालकांची तक्रार. बाजार समितीच्या यार्डामध्ये कापसाची आवक. रस्त्यावर वाहनांच्या रांगा. मानवतमध्ये अपघाताचा धोका. यार्डातील जागा पडते अपुरी. अनुदानामध्ये केवळ पाय उभारणी. भिंती कशा उभा राहणार? घरकुल लाभार्थ्यांची व्यथा. अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी. बदनापूर परिसरामध्ये कापूस खरेदी केंद्राचा बोजवारा. शेतकरी व वाहनांची सुरक्षा वाऱ्यावरती. मंठा तालुक्यामध्ये रब्बी हंगामात वाढ. बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत. पारससह परिसरामध्ये युरिया खताचा तुटवडा. कृषी केंद्र चालकांकडून युरिया खत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू. राजूर परिसरामध्ये हुडहुडी भरणारी थंडी अचानक गायब. हरभरा गहू पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. शासनाची स्वामित्व योजना. हक्काच्या जागेची कायमस्वरूपी नोंद. 233 गावातील मालमत्ताधारकांना मिळाली मालकाची सनद. आता जागेचे तंटे मिटणार. महावितरणाच्या ग्राहकांसाठी लक्की ड्रॉ योजना. ऑनलाईन वीज बिल भरा. जिंका स्मार्टफोन व स्मार्ट वॉच. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. 60% बागेतही 2-3 झाडाआड एकाच द्राक्ष लागत नाही. तीव्र उन्हाळा आणि सततच्या पावसामुळे 40% द्राक्ष बागांना फळ धारणाच नाही. सोयाबीन कापसाचे उत्पादन घटल्याचे समोर. खरीपाची अंतिम पैसेवारी 47.67. मदतीचा मार्ग मोकळा. शेतकरी अडचणीमध्ये. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यामध्ये. पावसाळ्यामध्ये डोळ्यातून पूर व्हायला. नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का? परभणी जिल्ह्यामध्ये 6,500 लाभार्थींना मिळाला पहिला हप्ता. शेतकरी अपघात विमा योजनेची 17 प्रकरणे मंजूर. 3 प्रकरणे नामंजूर. 1 प्रलंबित. 10 प्रकरणांमध्ये अनुदान वाटप. कळमना शिवारातील घटना. वन विभागाच्या पथकाने केली सुटका. रानडुकराची शिकार करताना सोलर कुंपणामध्ये अडकला बिबट. नियंत्रण कोणाचे? बोनस मिळण्याच्या आशेपोटी धावपळ. केंद्रावर होते अडवणूक. धानाची नोंदणी करायची. 1,000 रुपयांचा रेट. शेतकऱ्यांची सर्रास लूट. वन नेशन वन स्टुडंट 76% नोंदणी. 1ली ते 12वीतील विद्यार्थ्यांना दिले जाणार अपार कार्ड. 1,71,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. यंत्रणा अलर्ट. लक्षणे आढळल्यास घ्यावा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला. लंपीचा पुन्हा धोका. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2.92 लाख जनावरांचे लसीकरण. गोंदिया जिल्ह्यात होणार पुन्हा स्वच्छतेचा जागर. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2024-25 सुरुवात. पतसंस्था जिल्हा बँक शाखेचाही समावेश. पोलीस महसूलमध्ये समन्वयाचा अभाव. बँक गुडाळतायत गाशा. ठेवीदारांचा जीव टांगणीला. 400 कोटी अडकले. कपाशीवरील लाल्याने लावला घोर. खैर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता. कृषी विभागाचे हवे मार्गदर्शन. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे घरांची पडझड. 4 महिन्यांपासून नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा. 2,500 कुटुंबांना कधी मिळणार 1.5 कोटींची मदत. जिल्हास्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये दिल्या सूचना. सर्व प्रकारच्या कर्जवाटपासाठी 31 जानेवारीची डेडलाईन. लाडक्या बहिणींना पिंक रिक्षा रुचेना. मागणीसाठी फक्त 200 अर्ज. प्रचारासाठी 200 रिक्षा कोल्हापुरामध्ये दाखल. 3 जिल्ह्यातील नागरिकांना गंडा. फसवणुकीचा नवा फंडा. मशीनबरोबर विकली जाते फसवणुकीची सुपारी. गहू निम्म्यावर तर मक्याची पेरणी जोरात. रब्बीच्या पेऱ्यामध्ये शाहूवाडी. गगन बावडा आघाडीवर. ऊसाच्या कांड्या रस्त्यातच पडून नुकसान. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. शीग लावून ऊसाच्या कांड्यांची ट्रॉली भरणे चुकीचे. कारखान्यांनी ऊसबिल फरकाचे प्रतिटन 50 रुपये तातडीने द्यावेत. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. प्रशासनाला दिलासा. कपात केलेला निधी परत मिळण्याची प्रतीक्षा. कपात न होता मिळाले एलबीटीचे अनुदान. तालुक्यामध्ये खरेदी केंद्र नसल्याने लांब न्यावा लागतोय कापूस. रावेर मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांना कापूस विकतानाही आर्थिक फटका. संजय गांधी निराधार योजनेसह प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा. काँग्रेसची मागणी. संगमनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.
कांदा उत्पादकांची 61,75,000 रुपयांची केली फसवणूक. नेवासा तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल. उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. बदलत्या हवामानाचा परिणाम. हरभऱ्यावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.